नमस्कार शेतकरी मित्रांनो, अंबिका कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पावटा ह्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करणार आहोत. आणि त्या तणनाशकाच्या फवारणीसाठी आज आपण हे सगळं जे काही पंप वगैरे आहे ते सगळं आता धुवून वगैरे घेतलं आहे आणि आता औषध मारायला पण सुरू करणार आहे. तर ते औषध मारत असताना आपण जे पावटा पिकासाठी तणनाशक घेतो ते तणनाशक आहे फोमेसाफिन 11.1% आणि फ्युअझिपॉप पी ब्युटाइल 11.1% असं हे तणनाशक आपण घेतलं आहे. सोबत एक टॉनिक म्हणून घेतं आहे ते त्याच्यामध्ये सीविड अमिनो ॲसिड असं असतं आहे. एक टॉनिक घेतो आहे आपण सोबत. ही टॉनिकची बॉटल आहे, आत्ता हातात आहे ती, जे आपल्याला जरी तणनाशक मारत असताना काही त्या तणनाशकाचा एक साईड इफेक्ट असतो पिकासाठी, तो जर आला तर पीक करपू शकतं किंवा पिकालाही इजा पोचू शकते. म्हणून आपण त्याच्यामध्ये ते टॉनिक घेतो आहे. निसर्ग पूर्णपणे हिरवळला आहे. पावसाचं वातावरण फार छान झालेलं होतं. पावसानं खूप चांगलं एक रानाला ताकद गरजेची होती ते दिलेली आहे आणि त्या पावसानंतर आपण ही फवारणी करायला घेतो आहे. आज 11 सप्टेंबर तारीख आहे. 11 सप्टेंबरला आपण ही फवारणी घेतो आहे. आपल्याला बरोबर 16 ऑगस्टची लागवड होती आपली. टोकन पद्धतीने पावटा लागवड केलेला आहे आणि आज ही आपण तणनाशकाची फवारणी आता करणार आहे. साधारण तणांचा जर विचार केला तर पिकामध्ये काँग्रेस एक चिल म्हणून एक असते तण, एक ग्रामीण भाषेत त्याला चिल असं बोललं जातं, ते तण आहे. त्याचबरोबर काही रेशीम काटा, त्यानंतर शिपी, ही तण आत्ता आपल्या पावटा पिकामध्ये भयंकर प्रमाणात आहेत. आणि जर आपण त्याच्यावरती जर खुरपण म्हणजे खुरपणी करायचं असं जर काही विचार केला तर त्या खुरपणीला एक अंदाजे खर्च 12,000च्या दरम्यान येणार होता. अशा पद्धतीनं ते सगळं जर खुरपणी केली असती तर आपला खर्च वाढला असता, असं होतं. मग तो खर्च वाचवण्यासाठी आपण एका वाफ्यामध्ये सुरुवातीला एक ट्रायल घेतली होती की हे तणनाशक सूट होतं आहे का. जर झालं सूट तर आपण पूर्ण प्लॉटमध्ये वापरायचं असा विचार केला होता आणि त्याच हिशोबानं आपण त्या वाफ्यात रिझल्ट चांगला भेटला म्हणून मग आपण पूर्ण प्लॉटमध्येच ह्याची फवारणी करायची असा निर्णय घेतला आहे आणि आज हे फवारणीचं सगळं नियोजन आपण चालवलं आहे. आता कसं आहे, जर लागवड केल्यानंतर त्या पिकामध्ये आंतरमशागत करायची असेल किंवा खुरपणी करायची किंवा आतलं कुठलंही त्या पिकातलं काम करायचं, त्याच्यासाठी लेबर कॉस्ट आत्ता खूप भयंकर आहे. आणि लेबर कॉस्ट जर विचार केला तर पिकातलं अर्ध उत्पन्न हे लेबर कॉस्टवर जाते. म्हणजे आपलं ॲक्च्युअल प्रॉफिटच ते लेबर खाऊन जाते, असा विषय आहे. तर जास्तीत जास्त आपल्याला लेबर कसं वाचवता येईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. आणि आपला विचार तोच आहे की बाबा याच्यामध्ये आता टोकन पद्धतीने लागवड केली आहे, म्हणजे टोकन करताना आपल्याला जे काय मजूर लागलं होतं हीच मजुरी आपली महत्त्वाची राहील. याच्यानंतर आपल्याला पिकामध्ये कमीत कमी किंवा मजूर न वापरता ह्या हिशोबानं नियोजन करायचं आहे की जेणेकरून आपल्याला परत आपण ज्यावेळेला खर्चाचा ताळमेळ घेऊ त्यावेळेला ह्याच्यामधला आपल्याला खर्च कमी झालेला दिसेल किंवा कमी केलेला असणार आहे. आपण अशा हिशोबानं चाललो आहे. तर आता चला आपण निघूया प्लॉटकडं. आपल्याला प्लॉटकडं जायचं आहे. जरा प्लॉट आणि आपलं पाण्याचं जे आहे सगळं सेटअप ते अंतर आहे, त्यामुळे आपण गाडीवर निघालो आहे. कारण जिथं प्लॉट आहे तिथं पाण्याचा सोर्स आहे पण पाणी स्टोअर करायला तिथं काहीच नाही. पाणी साठवायला तिथं बॅलर वगैरे काहीच नसल्यामुळं आपण आपलं जे घर आहे तिथं रानातलं तिथून हे पंप भरूनच घेऊन आलो आहे औषधाचा आणि आता आपण प्लॉटवर पोचलो आहे. आपल्याला प्लॉटवर पोचल्यानंतर तणनाशकाची जी फवारणी करायची ती कोणत्याही एका बाजूनं करायची होती. मग त्यातलं हे जरा थोडंसं खडकाळ रान होतं की ज्याच्यामध्ये कदाचित ओलावा कमी असू शकतो असं वाटत होतं.
कारण जरी याच्यामध्ये पाणी द्यायला जरी आपण गेलो तरी हे खूप पटकन रान सुकतं. याच्यामध्ये पाणी देताना त्यातनं चाललं तरी चिखल लागत नाही पायाला, असं हे थोडं हलकं रान आहे. या रानाची एक बाजू आहे ती हलके आणि एक दुसरा कोपरा आहे अपोजिट साईडचा, तो थोडा भारी मातीचा आहे. त्याच्यामध्ये थोडी जमीन आहे ती ओलावा धरून ठेवणारी जमीन आहे. आणि मग त्याच्यात माहीत होतं आम्हाला की त्याच्यात रिझल्ट चांगला येऊ शकतो. पण हे जे मुरमाड किंवा खडकाळ थोडंसं आहे, इकडं रिझल्ट कमी येईल तणनाशकाचा बहुतेक. कारण तणनाशकाला महत्त्वाची गोष्ट आहे, तणनाशकाची कोणतीही फवारणी करत असताना एक थंब रूल म्हणतो आपण त्याला, म्हणजे एक मूळ नियम असा आहे की जर 90% ओलावा जमिनीत नसेल तर तणनाशकाचा रिझल्ट येत नाही. अगदी कोणतंही तणनाशक असू द्या, मग त्याचे रिझल्ट कमी येतात किंवा दिसत नाहीत असं बऱ्याचदा दिसतं. शेतकऱ्यांची तक्रार पण असते बऱ्याचदा की तणनाशक मारलं पण तणनाशक काय म्हणावं असं नव्हतं, किंवा त्या कंपनीला किंवा त्या औषधाला, नाहीतर मग त्या दुकानदाराला दोष दिला जातो की त्यानं चुकीचं औषध दिलं असं. तर तणनाशक मारताना कोणत्याही शेतकऱ्यासाठी हे फार गरजेचं आहे की त्या जमिनीमध्ये 90% किंवा त्या दरम्यान ओलावा आहे का बघितलं पाहिजे. जर तेवढा ओलावा नसेल तर तणनाशकाची फवारणी ही टाळावी शक्यतो, ती त्यावेळेला करू नये. आपण करतोय ती फवारणी साधारण आत्ता जमिनीमध्ये 80% ओलावा आहे, एवढा काय अजून पाहिजे असा ओलावा नव्हता. वरची पावळ जी असते मातीची बऱ्यापैकी सुकलेली आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. कारण झालं होतं असं की जे आपण ट्रायल म्हणून एका वाफेवरती फवारणी घेतली होती, त्यानंतर थोडा पाऊस लागून राहिला आणि पाऊस लागल्यानंतर आपण ज्यावेळेला फवारणी करायला वातावरण पोषक झालं आणि आपण विचार केला की आता फवारणी करूया, त्याच वेळेला बरोबर असं झालं की इतर कामं निघली रानातली. जसं की आता सुगीचे दिवस आहेत, मग त्यावेळेला घेवडा काढणी वगैरे ती कामं चालू झाली. त्यामुळं मग बरोबर इकडचं तणनाशक मारायचं काम राहिलं आणि आज आपण निर्णय घेतला आहे तणनाशक मारायचा. सोबत आपण एक याच्यामध्ये कीटकनाशक पण घेतलं बरं का मित्रांनो. कारण झालं होतं असं की याच्यामध्ये थोडंसं त्या थ्रिप्सचा अटॅक दिसत होता. रसशोषक किडी ज्या असतात त्या, ते जाणवत होतं की बाबा त्या किडीचा प्रादुर्भाव असणार आहे आणि त्यामुळे थोडीशी झाडांची वाढ पण थांबलेली आहे. त्यामुळं मग आपण त्याच्यामध्ये एक कीटकनाशक क्लोरोपायरिफॉस आणि सायपरमेथ्रिन असं एक कीटकनाशक पण घेतलं आहे की जेणेकरून थ्रिप्सला पण कंट्रोल भेटेल. आणि तणांचं प्रमाण खूप आहे रानाच्या मध्यभागी. आपण गेल्यानंतर बघूयाच, ते दिसेल व्हिडिओमध्ये की तिथं तणांचं प्रमाण जास्त असल्यामुळे झालं असं की त्या तणांच्या खालच्या बाजूला जिथं त्यांना गारवा भेटला तिकडं किडींचा प्रादुर्भाव खूप झाला. आणि मग त्यामुळं झाडांचं पानांचा जर आकार बघितला तर थोडा आकसल्यागत दिसतोय, किंवा त्याच्यामध्ये जो फुटवा किंवा वाढ पाहिजे तशी दिसून येत नाही असं जाणवलं. म्हणून मग आम्ही एक निर्णय घेतला की आपल्याला बघूया कीटकनाशक बरोबर आपण तणनाशक फवारणी करत असताना कीटकनाशक पण त्यात वापरूया, की दोन्हीचा रिझल्ट पण आपल्याला बघता येईल आणि एक ट्रायल पण होऊन जाईल की बाबा कसं कसं रिझल्ट बसतोय, आपल्याला खरंच त्यांना काही इफेक्ट दिसतोय का. तर आता हे कसं आहे, फवारणी करतोय, फवारणी झाल्यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला मी सांगेन की याच्यात बाबा काही थ्रिप्स वगैरे कंट्रोल झालं आहे का, किंवा तणं जळलेली तर तुम्हाला दिसणारच आहे ते. म्हणजे व्हिडिओमध्ये ज्यावेळेला पुढचा व्हिडिओ येईल त्यावेळेला खरंच तणांवरती काय त्या इफेक्ट झाला आहे का, किंवा पावटा आपला जळला आहे का, हे पुढच्या व्हिडिओत आपल्याला बघायचंच आहे. आता जो ट्रायल घेतली होती ती बरोबर बघा डाव्या बाजूला जे झाडे त्या बाजूच्या वाफ्यात ट्रायल घेतलेली होती आणि त्यातलं अगदी 90% तण गेलं आणि कंट्रोल पण चांगला भेटला. मग त्याच्यावरूनच आम्ही असं ठरवलं की बाबा आपल्याला जर तणनाशक मारलं तर खुरपणी ही 100% वाचू शकते. अगदी खात्रीशीर 100% म्हणतोय मी, कारण रिझल्टच त्या वाफ्यात असा दिसला होता की शिपीचं तर खूप भयंकर प्रमाण होतं आणि ते तणसुद्धा त्या तणनाशकानं जळलेलं होतं. मग ती खात्री असल्यामुळं आम्ही निर्णय हा घेतला की आता आपण खुरपणी करण्यापेक्षा एक तणनाशकाची फवारणीच घ्यावी. ही तणनाशकाची फवारणी करताना एक दुसरी पद्धत बघा, एक आपली चाल संत असली पाहिजे, खूप पळत मारायचं नाही आहे, कारण लेअर बसला पाहिजे. आपल्याकडून जरा जरी इकडे तिकडे करत असताना जर मध्ये गॅप सुटला त्या गॅपमध्ये बरोबर ते तण तसंच राहणार आणि ते तण जर राहिलं तर परत त्याच्यासाठी खुरपणीचा परत खर्च वाढणारच आहे. त्यासाठी
पंप ऐसी फिरवताना टोपी भी लगा करके इक्वल फिर से दवा प्रपोर्शन मारता म्हणजे रहता है, काम समान करता रहता है ना खेत का, भागामध्ये पूर्ण वैसे ही वाफ्यात लग रहा पंप फिरला पाहिजे. हे जाणीवपूर्वक दाखवते. त्याचं कारण तेच आहे की तणनाशक मारताना जर तुम्ही खूप पळत मारलं किंवा खूप हवेच्या झोतावरती मारलं तर हवेच्या झोतावरती तणनाशक बरोबर त्या हवेवरतीच निघून जातं आणि मग तणं मरायला तुम्हाला तेवढा इफेक्ट झालेला दिसून येत नाही, तणं मरत नाहीत. आणि तो मगाचा मुद्दा आपला तोच होता की कोणतंही तणनाशक मारत असताना शेतकऱ्यांनी जर हवेचा वेग, जमिनीचा ओलावा हा जर नाही बघितला आणि न बघता जर तणनाशक मारत असेल तर मग विनाकारण तो शेतकरी ज्या तणनाशकाची कंपनी असेल त्या कंपनीच्या नावानं ओरडतो किंवा दुकानदाराची तक्रार करत असतो की बाबा त्या दुकानदारानं तणनाशक बरोबर दिलं नाही. तर कंपनीनं औषध बनवले म्हणजे त्याचा नक्कीच रिझल्ट असतो किंवा त्याचे ऑलरेडी ट्रायल वगैरे झालेले असतात, त्या चाचण्या करूनच त्यांनी ते मार्केटमध्ये आणलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला कोणी कंपनी फसवत नाही. फक्त एक असतं की आपण खात्री करायची असते जमिनीमध्ये बाबा प्रॉपर तेवढ्या प्रमाणात ओलावा आहे का किंवा जमीन आपली त्या पद्धतीने योग्य आहे का. जसं की आपण बघा पेरणी करताना वापसा बघतो. जर वापसा नसेल आणि तुम्ही जर त्यावेळेला पेरणी केली तर त्याच्यामध्ये कसं होतं की जर ओलावा असेल किंवा अगदीच जमीन कोरडी असेल तर दोन्ही केसमध्ये जमिनीमध्ये दाणे टाकल्यानंतर ते दाणे उगवणार नाहीत किंवा तिकडं उगवण क्षमतेला ते पीक आहे ते मार खाणार असं असतंय. तर त्याच पद्धतीनं तणनाशकाच्या फवारणीत सुद्धा हा महत्त्वाचा भाग राहतो की तुमच्या जमिनीमध्ये ओलावा आहे का आणि ओलावा असणं जास्तीत जास्त गरजेचं आहे. जर ओलावा नसेल तर तणनाशक कोणत्याही ब्रँड कंपनीचं घ्या, मी कंपनीचं कोणत्याही नाव घेत नाही आहे, कोणत्याही ब्रँड कंपनीचं तुम्ही तणनाशक वापरा, रिझल्ट येणार नाही. कारण जमिनीमध्ये तेवढ्या प्रमाणात ओलावा नसेल तर त्या झाडाचं प्रकाश संश्लेषण जी काही क्रिया असते, प्रकाश संश्लेषण ही अन्न तयार करण्याची क्रिया असते आणि त्या झाडाचं अन्न तयार होत असताना जर त्याला तेवढा ओलावा नसेल तर ते झाड प्रकाश संश्लेषण हे थोडं मंद गतीनं करतं आणि त्यामुळं मग ते तणनाशकसुद्धा त्यामध्ये काम करायचं राहून जातं. आता तणनाशक हे मुळात काय आहे हे जर कळलं तुम्हाला तर सगळीच बेसिक गोष्टच तुमच्या लक्षात येईल. तणनाशक हे आपण ज्यावेळेला फवारणी करत असतो त्यावेळेला त्या ठराविक पिकांवरतीच काम करतं आणि ते काम करायची एक पद्धत आहे. ती पद्धत अशी आहे की कोणतंही तणनाशक अगदी ग्लायसिल असेल किंवा तुम्ही एखादं पूर्ण प्लॉटमध्ये असणारं तण मारायचं म्हणून कोणतंही तणनाशक घेतलं तर ते तणनाशक ज्यावेळेला त्या झाडावरती पडतं त्यावेळेला त्या झाडाचे जे काय पानं असतात त्या पानांना छिद्र आहेत, जसे आपल्या त्वचेवरती छिद्र असतात तशी, तर त्या छिद्रांद्वारे ते आतमध्ये झाडामध्ये शोषलं जातं आणि त्या झाडाच्या त्या पानांमधून ते ज्यावेळेला शोषलं जातं तर ती प्रोसेस किंवा ती जी काय संकल्पना असते ती अशी असते की तेव्हा प्रकाश संश्लेषण करत असताना झाडाला त्याचे छिद्र आहेत, जी पानाची छिद्र आहेत ती उघडावी लागतात आणि ती उघडल्याशिवाय त्यांचं प्रकाश संश्लेषण काम होऊन अन्न तयार करायचं काम होत नाही. त्याची एक वेगळी कन्सेप्ट आहे, त्याच्यावरती हवं तर मी एक निवांत व्हिडिओ पण टाकेन की फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण काय असतं. तर त्या कन्सेप्टद्वारेच ते तणनाशक त्या झाडाच्या अंतर्भागात जातं आणि अंतर्भागात गेल्यानंतर मग ते त्या झाडाला अन्न तयार करायचं थांबवतं आणि त्या झाडाचं अन्न तयार करायचं थांबलं किंवा त्यातलं जे क्लोरोफिल पिगमेंट म्हणजे हिरवा जो पानाचा रंग जो हिरवा असतो तो क्लोरोफिल पिगमेंटमुळे असतो आणि ते जर त्या झाडाचे बंद झाले किंवा संपले तर ते झाड आपोआप सुकायला लागतं. मग ते झाड आपल्याला मेलेलं दिसतं आणि मग आपण असं ठरवतो की बाबा तणनाशकाचा रिझल्ट आपल्याला आलेला आहे किंवा ते तणनाशकानं चांगलं काम केलं असं दिसतं. तर याच्यामध्ये बेसिक काय सांगायचं आहे तुम्हाला की तणनाशक हे जर जमिनीत ओलावा नसेल आणि त्या झाडाचं फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण जर होत नसेल तर त्यावेळेला जर तुम्ही तणनाशक वापरत असाल तर त्या तणनाशकाचा रिझल्ट येत नाही, त्यावेळेला ते तणनाशक तुम्हाला चुकीचं वापरलं असं दिसतं. तर एकच आहे की तुम्हाला प्रकाश संश्लेषण चालू असतानाच म्हणजेच जमिनीमध्ये ओलावा असतानाच ते तणनाशक मारायचं आहे. त्याला मराठीत गावठी भाषेत आपण घात असणे असं पण म्हणतो. म्हणजे जमिनीला घात असेल तर तुम्ही बिनधास्त त्यावेळेला त्या जमिनीची कोणतीही मशागत करू शकता. तणनाशक मारणं असेल, पेरणी असेल किंवा त्या जमिनीला काय इतर कोणतेही तुमचं काम करायचं असेल तर असं असतं. तर आपल्याला या पद्धतीनं ह्या पिकामध्ये सगळं नियोजन करायचं आहे. आज आपलं हे तणनाशकाचं नियोजन आहे.
तणनाशकानंतर आपल्याला कदाचित परत एक कीटकनाशकची पण फवारणी याच्यामध्ये शेड्यूल करावी लागणार आहे. ही माती जवळनं दाखवायचा थोडासा प्रयत्न चालला आहे. ही माती जी दिसते एका बाजूला ही थोडीशी हलकी माती आहे बघा, दगड वगैरे दिसत आहेत तुम्हाला. तर हे हलक्या रानातलं असलेलं हे पीक आहे. आणि जे बरोबर बरोबर जे डाव्या बाजूला जे आहे आत्ता बरोबर डाव्या बाजूला आहे, ते तिथून रान थोडंसं सुपीक होत जात आहे आणि तिकडची माती थोडीशी चांगल्या प्रतीची पण आहे. ह्या रानामध्ये 2 टप्पे आहेत आणि 2 टप्प्यात काम करत असताना मला थोडंसं एक टास्क असा होता की आपल्याला घात तर पाहिजे आणि घात असतानाच आपल्याला फवारणी करायची. मग घात कमी जास्त होऊ नये किंवा आपल्याला करत असलेल्या कामात थोडंसं इक्वल रिझल्ट यावा, सगळीकडे समान. ह्याच्यासाठी थोडासा आमचा टास्क मोठा आहे बघा. जमीन दिसतानाच पलीकडे थोडीशी काळसर दिसते आणि अलीकडे थोडीशी पांढरी दिसते. आपण ह्या पद्धतीने हे फवारणीचं सगळं शेड्यूल घेतलं आहे खरं. ह्याचा रिझल्ट यावा एवढीच अपेक्षा आहे, कारण घात कमी झाली तर रिझल्ट येणार नाही, जसं मी मगाशी सांगितले तसं. तर कळणार आहे आपल्याला 2 दिवसानं काय रिझल्ट आहे ह्याच्यामध्ये. खरंच आपल्याला तणनाशकाचा फरक पडला आहे नाही पडला आहे ते तर दिसणारच आहे. बाकी तुमचं पण काय मत असेल याच्यावरती तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण कसं होतं आहे की बऱ्याच जणांना अजून तणनाशक पावट्यामध्ये वापरू शकतो का नाही वापरू शकत ह्याच्यावरती खूप प्रश्न आहेत. मी स्वतःसुद्धा बऱ्याच जणांचे फोन येत आहेत, मी फोनवरती त्यांच्याशी बोलतो आहे आणि पावटा पिकाबद्दल ते माहिती घेताना ते पहिला प्रश्न हा विचारतात की बाबा याच्यामध्ये खुरपणीच करायला लागते का, याच्यामध्ये आपण तणनाशक एखादं घेऊ शकतो का. तर मलाही हा प्रश्न पडला होता आणि त्याच्यावरती शेवटी इतरांचं पीक जळण्यापेक्षा आपलं थोडंसं जळलं तर चालेल ह्या उद्देशानं मी स्वतः माझ्या प्लॉटवरतीच पहिली फवारणी घेतो आहे. कारण कसं आहे की आपण ज्यावेळेला एखादं पीक घ्यायला जातो किंवा एखाद्या पिकाचं नियोजन करतो त्यावेळेला आपलं टार्गेट काय असतं की बाबा आपल्याला त्यातनं काहीतरी आर्थिक उत्पन्न निघलं पाहिजे. आपण काय असंच मजा म्हणून सगळं करत नाही. तर त्या आर्थिक बाजू सगळ्या सांभाळत असताना उद्या त्याच्यावरती काहीतरी डिपेंड आपण एखादं टार्गेट घेतो की मला ह्याच्यातून एवढं उत्पन्न निघलं पाहिजे, कारण त्याशिवाय शेती तर सक्सेस होऊच शकत नाही ना. मग त्यात नुकसान झालं तर मग ते खूप मोठा फटका असतो, कारण ते पीक फक्त त्या दरम्यान जात नाही तर त्या दरम्यान त्याची बांधलेली सगळी गणितच कोलॅप्स होतात किंवा ढासळतात. आपल्याला ते पण करायचं. म्हणून मग मी माझ्या प्लॉटवरती माझ्याच प्लॉटमधल्या एका वाफ्यावरती पहिला ट्रायल घेतला. वाफ्यातला रिझल्ट मला चांगला दिसला आणि तो रिझल्ट दिसल्यानंतरच मी पूर्ण प्लॉटला फवारणी घ्यायचं ठरवलं. आता फवारणी तर घेतोय, आपल्याला ॲक्च्युअल रिझल्ट हा पुढच्या व्हिडिओतच दिसणार आहे. म्हणजे आवर्जून मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार आहे रिझल्ट सुद्धा. आता ह्या फवारणीचं वाटलं होतं असं की अर्ध्या रानात करावी का अर्ध्या रानात तसंच ठेवावं का, कारण आपलं रान थोडंसं मिक्स प्रकारात येत आहे ना, हलकी जमीन आणि चांगली जमीन. तर विचार चालला होता, पण परत असा निर्णय झाला की नाही, मग आपण करायचं तर सगळ्याच जमिनीत करूया. कारण बघू, जळलं तर जळलं, म्हणजे शेवटी पिकाला धक्का लागला तर नुकसान होणार आहे, पण तेही नुकसान सोसलं पाहिजे. आणि कुठंतरी एक आपण म्हणतो ना की एक रस्ता दाखवायचं काम करायचं आहे. म्हणजे पावट्यात तणनाशक चालतं का, हा मोठा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर बाबा वापरल्यानंतरच कळणार आहे. म्हणजे मी इतर कोणाला वापरा म्हणण्यापेक्षा माझ्या प्लॉटला वापरतो. आता फवारणी चालू आहे, फवारणीत आपल्याला बऱ्यापैकी मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे किंवा हेही सांगायचा प्रयत्न करतो की आपण फवारणी कोणत्या अवस्थेत, रानाच्या कोणत्या परिस्थितीत केली पाहिजे. एवढ्या 2-3 गोष्टी सांभाळून जर आपण फवारणी करू तर नक्कीच आपल्याला याचा रिझल्ट भेटणार आहे. आपला एक पंप मारून झाला आहे, दुसऱ्या पंपाची तयारी चालू आहे. आपल्याला सर्वसाधारण एका एकर रानामध्ये एक 7 पंप होतील असं आहे. म्हणजे त्या पद्धतीनं आपलं प्लॅनिंग चाललं आहे. तेवढ्याच पंपात बसवायचं आहे, कारण आपल्या पिकाची अजून तेवढी मोठी काय झाडं झालेली नाहीत. पिकाची साईज कमीच आहे आपल्या, उंची. त्यामुळे त्या हिशोबाने आपण आत्ता ही फवारणी करतो आहे. आता हा दुसरा पंप भरायला घेतला आपण. दुसऱ्या पंपाचं औषध आपण हे बनवलं, दुसरा पंप घेऊन आपण मारणार. आणि आपल्याला पूर्ण प्लॉटचं ज्यावेळेला फवारणी होणार आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये रिझल्ट काय येतील ते पण मी तुम्हाला दाखवतोच पुढं. तुम्हाला महत्त्वाची गोष्ट काय आहे याच्यामध्ये, माझी अपेक्षा एकच आहे की याच्यामध्ये नक्की कमेंट करून सांगा बाबा तणनाशकाचा रिझल्ट येऊ शकतो नाही येऊ शकत,
बाकी मी व्हिडिओ तर टाकणारच आहे, नाही रिझल्ट आला किंवा अगदी प्लॉट आपला काय करपलाच तोही मी तुमच्यासमोर दाखवणारच आहे, दिसणार पण आहे आपल्याला. पण 2 दिवसाचा त्याच्यामध्ये वेळ जाणार आहे. आता 2 दिवस तर कमीत कमी आपल्याला थांबायचं लागेल. तसं बघायला गेलं तर तणनाशकाच्या फवारणीचा खरा रिझल्ट येतो तो साधारण 6व्या दिवशी आपल्याला दिसतो. 6 दिवसाच्या आत काही कुठला तणनाशकाचा रिझल्ट दिसत नाही. तर 6 दिवसात आपण रिझल्ट तर घेणार, पण त्याच्यापूर्वी आपल्याला 2-3 दिवसात आपल्याला दिसायला चालू होईल ना की खरंच तण जळतंय का, पावट्यावरची रिॲक्शन येते का. आता महत्त्वाचं काय आहे की हे तणनाशक जे आहे हे पावट्यासाठी रेकमेंडच नाही, म्हणजे कंपनीनं पावट्या ह्या पिकासाठी हे दिलेलंच नाही. जे मी परत एकदा तुम्हाला बोथल दाखवली आत्ता की ही भुईमुगा या पिकासाठी कंपनीनं सांगितलं आहे, अगदी त्याच्यावरती लेबल आहे. आपण ट्रायल घेतोय की बाबा त्याच्याबरोबर दुसऱ्या पिकावरती चालतंय का आणि त्याचा वापर करू शकतो का. मी याची सोयाबीनवर पण ट्रायल घेतली, सोयाबीनवर खूप चांगला अप्रतिम रिझल्ट आला याचा. सोयाबीनमधलं सगळं तण जळलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी सोयाबीनमध्ये शेंग भरलेली असताना म्हणजे काढायला येणार आहे आता, आणि त्या दरम्यान एकदा याची फवारणी घेतली. त्याचा फायदा असा झाला की बऱ्याच जणांची तक्रार असते सोयाबीन काढताना किंवा कोणतेही पीक काढताना रानात तण खूप आहे आणि मग त्यामुळं पिकं काढायला लेबर खर्च जास्त येतो, कारण लेबरला त्यावेळेला ते अडचणीतनं काढायचं असतं आणि मग त्याच्यामुळं अडवून आणतात लेबर आणि पैसे जास्त घेतात. तर हे एक आहे की तुम्ही ज्यावेळेला पीक काढणीला येणार आहे त्या दरम्यानच्या एक 15-20 दिवसात जर तुम्ही ह्या तणनाशकाचा वापर केलात तर तुम्हाला त्याचा दुसरा बेनिफिट असा आहे की बाबा तुमच्या पिकाला तर शॉक येतच नाही, पण रानातलं तण चांगलं कंट्रोल होते. म्हणजे हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज राहतो त्यावेळेचा. आता आपण पावटा पिकात 2 बहार करणार आहोत, त्यामुळे आपल्याला तर ते काय शक्य नाही होणार आहे नंतर परत मारायचं. पण आपण बघूया ह्याचा रिझल्ट कसा येतो आहे किंवा ह्या फवारणीचा आपल्याला किती टक्के बेनिफिट होतं आहे त्याच्यावरती आपण ठरवायचं याचं पुढं परत एकदा वापर करायचा का नाही करायचा. मुळातच ह्या तणनाशकाचा वापर करून आपल्याला किती फरक जाणवणार आहे आणि आपला फायदा किती होणार आहे त्या हिशोबाने आपण आता करतो. बघूया मग ह्या फवारणीचा रिझल्ट 2 दिवसात येणार समोर. आपण 2 ते 4 दिवस पकडून चालूया, 2 ते 4 दिवसात तर नक्कीच येणार आणि त्या रिझल्टवरती आपलं पुढच्या फवारणीचं ठरणार आहे. पण मला अपेक्षा काय आहे की आता माझ्यासारखे अजून बरेच शेतकरी असतील की जे पावटा पीक घेतात, त्यांच्याकडे पावटा पीक होतं, तर बाबा त्यांना कोणतं चॅलेंज वाटतं ह्या पावटा पिकातलं, की खरंच खुरपणी हेच चॅलेंज आहे का अजून त्याच्यापेक्षा मोठं कुठलं चॅलेंज आहे ज्याच्यामध्ये लेबर जास्त लागते. हे तुमचं चॅलेंज असेल तर तेही सांगा, मी त्याचेही काही व्हिडिओ ग्रुपमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये ह्या इन्व्हॉल्व करेन त्याही गोष्टी, की बाबा त्याला आपण दुसरा काय पर्याय घेऊ शकतो का किंवा ते कमी खर्चामध्ये आपल्याला ते काम करता येईल का. कारण आपल्याला शेवटी बघा उत्पन्न आपण पिकवू शकतो, उत्पन्न काढू शकतो, पण उत्पन्न किती रुपयात विकायचं किंवा त्याला किती मार्केटमध्ये विकायचं हे आपल्या हातात नाही. आपल्याला काय करायचं आहे तर आपण याच्यामध्ये खर्च कमी करू शकतो किंवा खर्च कमी करणं हेच आपलं पहिलं इन्कम आहे, म्हणजे उत्पन्न राहणार आहे. मग आपल्याला त्या हिशोबाने नियोजन करायचे. आज मी हे करतो आहे हे खरं ट्रायलमध्येच करतो आहे. हा ट्रायलमध्ये म्हणजे ह्याचं बाबा एक इतर शेतकऱ्यांना काहीतरी फायदेशीर होईल, त्यांना याच्यावरती कसं कसं अजून पुढं काम करता येईल किंवा ह्या ज्या मी केलेल्या गोष्टी आहेत ह्यातनं त्यांचा फायदा कसा वाढवता येईल ह्या दृष्टीने हे सगळं करतो आहे. तर तुम्ही त्या गोष्टी मला कमेंटमध्ये सांगू शकतात की आपल्याला अजून कोणता खर्च याच्यात कमी करता येऊ शकतो का, किंवा आपल्याला याच्यामध्ये अजून थोडंसं उत्पन्न कसं वाढवता येईल. कारण तोही मोठा टास्क आहे आपल्याला पुढचा, की फक्त तणनाशक मारणं किंवा ह्या फवारण्या करून आपल्याला पिकं आणू शकतो, पण पिकातलं उत्पन्न वाढवणं हे पण एक मोठी जबाबदारी आहे. आणि जर पिकातली उत्पन्न नाही वाढवू शकलो तर मग त्या पिकांना करण्यात पण अर्थ नाही. आपल्याला ह्या रस्त्याने यायला लागतं आहे, हा असा रस्ता आहे आपल्याला त्या आपल्या घरापासून ते प्लॉटपर्यंत येण्याचा. आता कसं आहे की पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं आपण बांधावरती तिथं जरी पाण्याचा सोर्स असला, दार असलं, तरी तिकडं बॅलर वगैरे असं काही सोय केली नव्हती. आपल्याला तेवढी गरज लागत नाही आत्ता ह्या दिवसांमध्ये, उन्हाळ्यात आपण करतो ते, त्यामुळे हे पंप असे तिकडूनच भरून आणायला लागतात. आणि कसं राहतं की पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची विशेष जास्त गरज पडत नाही, म्हणून मग आपण
चालवून घेतो आहे. आता हे पंप मारताना आपल्याला बांधावरती थोडंसं कडेला तिकडं पण मारणं गरजेचं राहते, कारण बांधावरचंच तण परत आपल्या प्लॉटमध्ये येतं आहे. याच्यामध्ये काँग्रेस आणि रेशीम काटा भयंकर जास्त प्रमाणात आहे आणि त्याच तणांनी जास्त त्रास दिला आहे. बरं, हे दोन्ही कारणाने त्रास दे का, एकतर पिकाला वाढीसाठी त्रास देतं आहे, दुसरी गोष्ट ह्याच तणांमुळं शेतामध्ये काम करत असताना त्यांनाही त्रास होतो आहे. तर रेशीम काठ्याचा भयंकर त्रास आहे. रेशीम काटा हा सुकल्यानंतर जास्त त्रास देतो रानात. आता ही फवारणी तर चालू आहे. मला अपेक्षा एकच आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये बाबा आपल्याला अजून खर्च कसा कमी करता येईल किंवा अजून काही गोष्टी असतील उत्पन्न वाढवता येण्यासारख्या, त्या बघायच्यात की ज्याच्यातनं आपल्याला आपलं आर्थिक धोरण जपता येईल. कारण खर्च कमी केला तरच आपलं उत्पन्न वाढणार आहे, हे महत्त्वाचं आहे. तर मला अपेक्षा आहे की हे तण तुम्ही बघताय बघा, माझ्या पायात सुद्धा तण बघा, तणाचं खूप जास्त प्रमाण आहे. अपेक्षा काय आहे की ह्या तणाची फवारणी झाल्यानंतर ह्याचा रिझल्ट मी तुमच्यासमोर आणणारच आहे, दाखवणारच आहे. पण तत्पूर्वी तुमच्याकडून मला याच्यामध्ये कमेंटमध्ये सांगा की तणनाशकाचा वापर फायद्याचा असतो, तोट्याचा असतो, किंवा तणनाशक वापरावं नाही वापरावं, किंवा तणनाशक बाबा त्याचं अजून काय दुसरा इफेक्ट आहे का, हे तुमच्याकडून अपेक्षित आहे. कमेंटमध्ये सांगत चला, जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला काही एखादा व्हिडिओ बनवता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला खर्च हा कमी करायचा आहे पिकाचा, त्या हिशोबाने आपण हे सगळं प्लॅनिंग करतो आहे. मग अजून कोणती पद्धत असेल तर ती पण आपण ह्यात समाविष्ट करून घेऊया. कसं आहे, पिकाचं नियोजन हे महत्त्वाचंच राहतं आहे. आता याच्यामध्ये हे तणनाशकाची आज फवारणी करतो आहे मी. तुम्हाला काय अजून कमेंटमध्ये सुचवायचं असेल तर नक्की सुचवा, मी तुमच्या कमेंटचं स्वागत करतो. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढं अजून खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहेत. तुमच्यासाठीच हा चॅनल आहे जो शेतकऱ्यांना माहिती देण्याचं काम करेल. आणि नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. तूर्तास धन्यवाद.